आपले सचिन कल्याण शेट्टी हे आपले आमदार झाले तेव्हापासनं मात्र अक्कलकोट असो, दुधनी असो, मैंदर्गी असो, इथल्या विकास कामांना खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आणि मोठी कामं ही या ठिकाणी व्हायला लागली. या बातमीचे प्रायोजक स्टाईल मंत्र सलोन अँड अकॅडमी, 7 रस्ता, सोलापूर. मला आठवतं इथलं बस स्टँड सचिनच्या प्रयत्नातून त्या बस स्टँडला आपण 23 कोटी रुपये दिले. 75% काम आता त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आणि त्यासोबत स्वामी समर्थांचं इतकं महत्वाचं शक्तिपीठ या ठिकाणी आहे. देशभरातनं लोक येतात. त्याचा 369 कोटी रुपयाचा आराखडा आपण मंजूर केला. त्याला आता आपण निधी देतोय. पण सचिनने मला सांगितलं की आता तो आराखडा रिवाईज करण्याची आवश्यकता आहे. पुढच्या काळामध्ये 500 कोटी रुपयाचा आराखडा तयार होणार आहे. त्या आराखड्याला पूर्ण या ठिकाणी मदत आपण करणार आहोत. मागे मल्लिकार्जुन मंदिराचं देखील आपण भूमिपूजन केलं. 75% काम तिथलं देखील पूर्ण झालेलं आहे. अमृतमधनं 75 कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेला आपण दिले आहेत. पुढच्या 3 महिन्यामध्ये त्याचंही काम या ठिकाणी पूर्ण होणार आहे. 114 कोटी रुपयाची रस्त्यांची कामं या ठिकाणी चाललेली आहेत. ड्रेनेजची 168 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी चालली आहेत. उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे. तेही काम आपण पूर्ण करणार आहोत. तालुका न्यायालयाकरता 60 कोटी रुपये आपण दिले आहेत. उत्तर दक्षिण पोलीस स्टेशनला आपण त्या ठिकाणी पैसे दिलेले आहेत. राजेसाहेब निर्मित तलावाच्या संवर्धनाकरता त्या ठिकाणी आपण निधी उपलब्ध करून दिलाय. आणि त्यासोबत वेगवेगळे जे आपले मार्ग आहेत त्या मार्गांच्या सुधारणेकरता जवळपास 286 कोटी रुपये हे आपण दिलेले आहेत. देगाव एक्सप्रेस कॅनलला 350 कोटी रुपये आपण दिलेले आहेत. मोठ्या प्रमाणात जे आपण मागितलं त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी देण्याचं काम आपण केलं आहे. पण तरी देखील मी आज आपल्याला हेच आश्वस्त करण्याकरता आलो आहे की या निवडणुकीमध्ये या 3ही शहरांमध्ये तुम्ही भारतीय जनता पक्षाची सत्ता आणल्यानंतर या 3ही शहरांना मी काही कमी पडू देणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण निधी देऊ. आपल्याला हे सगळं शहर जे आहे हे उत्तम करायचं आहे. चांगले रस्ते, चांगली उद्यानं, चांगली मैदानं, या ठिकाणी भुयारी गटर, या ठिकाणी प्रत्येक घरात नळातनं पाणी, या सगळ्या गोष्टी आपल्याला करण्याकरता एक उपकरण म्हणून या ज्या आपल्या नगरपालिका आहेत त्या नगरपालिकांचा उपयोग हा आपल्याला करायचा आहे. दुधनीच्या लोकांना माझी विनंती आहे, नगराध्यक्षही द्या आणि पूर्ण बहुमतही द्या. मग दुधनी आम्ही पूर्णपणे बदलवतो. कारण आपल्याला माहिती आहे की कुरनूर धरणातनं पाणी देण्याकरता दुधनीला 47 कोटी रुपये आपण दिले आहेत. अंतिम टप्प्यात काम आहे. 3 महिन्यात ते काम देखील पूर्ण होईल. उडान पुलाकरता देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून 100 कोटी दिले आहेत. रेल्वे स्टेशन करता 50 कोटी, असे अनेक, म्हणजे मी सगळं सांगत बसलो तर भरपूर वेळ या ठिकाणी जाईल. मैंदर्गीमध्ये पहिल्यांदाच आपण आपल्या चिन्हावर त्या ठिकाणी निवडणूक लढतो आहोत. आणि मला हे माहिती आहे की तसं मागच्या वेळेस लढलो होतो, याही वेळेस आपण लढतो आहोत. आणि जवळपास तिथे पाणी पुरवठ्याकरता 27 कोटी रुपये हे आपण दिलेले आहेत. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने एक सकारात्मक अजेंडा घेऊन आम्ही आपल्यामध्ये आलो आहोत. मी बघा माझ्या भाषणामध्ये कोणावर टीका करत नाही, कुठल्या पक्षाला उणंदुणं बोलत नाही, कुठल्या उमेदवाराला उणंदुणं बोलत नाही. कारण अशा प्रकारे उणंदुणं बोलण्याची वेळ त्यांच्यावर असते ज्यांच्याकडे काही कार्यक्रम नसतो. माझ्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे. भारतीय जनता पार्टीकडे एक विकासाची ब्ल्यूप्रिंट आहे. शहरं कशी बदलली पाहिजेत या संदर्भात आपल्याकडे एक विचार आहे. आणि ती शहरं बदलायची असतील तर जसं मी सांगितलं, लाखो कोटी रुपये मोदीजींच्या माध्यमातनं आणि भाजपच्या सरकारच्या माध्यमातनं आपल्यापर्यंत येणार. पण त्या ठिकाणी जर नगरपालिकेमध्ये भाजपचा अध्यक्ष नसेल तर त्या ठिकाणी त्या पैशाचं काय होईल हे आपण सांगू शकत नाही. कदाचित त्या ठिकाणी हे पैसे मुरले जातील आणि तुमची विकास कामं तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. पण भाजपचे अध्यक्ष असले तर ते चांगलंच काम करतील. पण एखाद वेळेस चूक केली तर त्यांचा कान धरायचा अधिकार आम्हाला असेल आणि त्यांचे कान धरून त्यांच्याकडनं योग्य काम हे मी असेल, पालकमंत्री असतील, आमदार असतील, आम्ही मिळून करून घेऊ. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज,
275 चाटी गल्ली सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99.